आषाढ महिना आलं की तळलेले पदार्थ जास्त खाल्ले जातात आणि यालाच आषाढ तळणसुद्धा म्हणतात. आषाढ महिन्यात पाण्यापासून जास्तीत जास्त आजार पसरण्याची शक्यता असते, कारण या दिवसात पाणी प्रदूषित झालेले असते आणि शरीराला दूषित पाणी मिळाले तर आरोग्यसुद्धा बिघडते. आणि आपल्याला ना तेलकट आणि गरम पदार्थ हे आपल्या शरीराला गरम ठेवण्याचे काम करतात, म्हणून या महिन्यात ना जास्तीत जास्त असं खाल्लं जातात. जसं की तिखट पुऱ्या झालं, गोड पुऱ्या झालं, परत झालं तर मुगाची भजी, थालीपीठ असं सगळं करून करून खातात लोक. आणि आपली पचनक्रियासुद्धा जास्त चांगली असते या महिन्यात, त्याच्यामुळं असं सगळं खाल्लेलं जातात. आणि मी पण केलं, माझं राहिलेलं होतं म्हणून मग म्हटलं चला आज आपण पण करूयात. आणि याची जर रेसिपी पाहिजे असेल तुम्हाला तर माझ्या यूट्यूब चॅनलवर नक्कीच मी लवकर घेऊन येईल. आणि हे बघा, मी पूर्ण राडा तिकडला साफ केला होता, आज पण मी तेच केलं. आणि क्लीन केल्यानंतर असं काहीचं दिसत होतं. त्याच्यात अशा मॅडम आमच्या बसलेल्या होत्या, फेकाफेकी चालूच होती त्यांची. त्याच्यानंतर मी घरात आले, छान मस्त दिवसभर थकलेले होते म्हणून आंघोळ केली. त्याच्यानंतर मस्त केसांना असं तेल लावून घेतलं. नाही, मी ना सरसोचंच तेल लावते, मला तेच खूप आवडतं आणि तेही घाण्याचं. आणि तिलासुद्धा मी रोज लावून देते. त्याच्यानंतर छान असं औषध वगैरे घेतलं आणि ना एक ग्लास पाणी पिऊन माझा दिवसाचा एंड केला. आणि आमची श्रीशाशी तुम्हाला आता गोड गोड बाय करते, पुढे तुम्हाला कळेलच. आणि ज्यांनी कोणी सबस्क्राईब नसेल केलं त्यांनी नक्की सबस्क्राईब करा. तोवर भेटू आपण, बाय.